मागील भागात आपण पाहिलं. त्यांना उत्पल पहिल्या नजरेत आवडला होता. काकी प्लीज मला उत्पलच म्हणा, तो म्हणाला तशी त्यांनी होकारार्थी मान डोलावली. उत्पलची नजर दिव्याला शोधत होती. ती मात्र किचनमध्ये रमली होती. तू जिची वाट पाहतोयस ती तुझ्या खातिरदारीत गुंतलीये. सकाळपासून सूर्य मॅडमचं. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली तसा उत्पल ओशाळून हसला. आता पुढे. दिव्या आतून पाणी घेऊन आली तशी तिची आणि उत्पलची नजरानजर झाली. तिनं लाजून नजर झुकवली तसा तो गालात हसला. दक्ष भाऊ मात्र निर्विकार चेहऱ्यानं दोघांकडे पाहत होते. जरा हसलास तर काय झिजशील का सडूमल? दीक्षा त्याच्या कानात पुटपुटली. श, मी माझ्या रोलमध्ये घुसलोय ना, डू नॉट डिस्टर्ब. दक्ष म्हणाला तसे दीक्षानं डोळे फिरवले. तुमचं आखो ही आखो में वगैरे झालं असेल तर जरा चला उत्पलराव, बाहेर बसूया. दक्ष उभा राहिला. दिव्या आणि दीक्षा गोंधळून त्याच्याकडे पाहत होत्या. तर अनुराधांनी नकारार्थी मान हलवली. दादा पण बाहेर का? दिव्यानं विचारलं. मॅन टू मॅन टॉक्स. कॉफी पाठवून दे. चल उत्पल, दक्ष म्हणाला आणि बाहेर गेला. उत्पल उभा राहिला आणि त्यानं दिव्याला नजरेनंच धीर दिला. तोही दक्ष पाठोपाठ बाहेर निघून गेला. बस. दक्षने इशारा केला तसा उत्पल त्याच्या समोर बसला. तर उत्पल जोशी, दिव्याच्या म्हणण्यानुसार तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. दक्षने त्याच्यावर नजर रोखली. हो सर, उत्पल शांतपणे म्हणाला. वाव, आय एम इम्प्रेस्ड उत्पल. मी तर तुला डिसेंट समजत होतो, पण तुझ्या डिसेन्सीच्या मागे एवढं प्लॅनिंग असेल असं वाटलं नव्हतं मला. दक्ष करारी आवाजात म्हणाला तसं उत्पलने चमकून त्याच्याकडे पाहिलं. कसलं प्लॅनिंग सर? त्यानं स्वतःला शांत ठेवत विचारलं. हेच, आधी DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये घुसायचं, गोड गोड बोलून सगळ्यांवर इम्प्रेशन पाडायचं, मग दिव्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं. एकदा का ती पटली की कारखानिसांच्या साम्राज्यात घुसायचा मार्ग मोकळा, नाही का? दिव्या मूर्ख असेल उत्पल, पण तिचा भाऊ नाहीये. दक्ष तिरकस हसत म्हणाला. सर तुम्ही काय बोलताय? तुम्ही समजताय तसं काही नाहीये, उत्पल गडबडत म्हणाला. खरं तर दक्ष असं काही बोलेल याची त्याला कल्पनाच नव्हती. ओ रिअली? मग कसं आहे जरा सांग तूच. हे बघ उत्पल, मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो, पण याचा अर्थ असा नाही की ती कुणालाही माझ्यासमोर आणून उभं करेल आणि मी त्या व्यक्तीचा स्वीकार करेन. दक्ष म्हणाला. स्पष्टच बोलतो. तुला काय हवंय ते सांग मला क्लिअरली. पैसे हवेत, पाहिजे तेवढे देतो. प्रमोशन हवंय, चल तेही होऊन जाईल. घर गाडी जे हवंय ते माग आणि दिव्याला मोकळं कर. दक्ष त्याच्या नजरेत पाहत म्हणाला. बास सर. उत्पल आता चिडला होता. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं आणि पोझिशननं मोठे आहात. असाल तुम्ही DK ग्रुपचे सर्वेसर्वा, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत कराल आणि मी निमूटपणे ते सहन करेन. मला घर गाडी पैसा हवं असतं तर मी ते वेगळ्या पद्धतीनं मिळवलं असतं. त्यासाठी मला दिव्यावर प्रेम करायची आणि एवढे महिने थांबायची गरज नव्हती. तिला पळवून डायरेक्ट लग्न करून आलो असतो तुमच्यासमोर आणि सांगितलं असतं, मी जावई आहे तुमचा, करा माझी खातिरदारी. सर मला माझ्या हिमतीवर दिव्याला मिळवायचंय, तुमच्या जीवावर नाही. मला ना तुमच्या पैशामध्ये इंटरेस्ट आहे ना प्रमोशनमध्ये. माझ्यात तेवढी धमक आहे की मी ते स्वबळावर मिळवू शकतो. तुम्हाला आमचं नातं मान्य नसेल तर तसं सांगा, आम्ही तुमची परमिशन मिळेपर्यंत थांबू. मी अजून मेहनत करेन, पण अशी बोली लावून आमच्या प्रेमाचा अपमान करू नका. मला वाटतंय आता तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. येतो मी. उत्पल फनकारून म्हणाला आणि बाहेर जाण्यासाठी उठला. मी तुला जायला सांगितलं नाहीये, दक्ष धारधार आवाजात म्हणाला. विथ ड्यू रिस्पेक्ट सर, हे तुमचं ऑफिस नाहीये माझ्यावर हुकूम गाजवायला. उत्पल त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला. सिट डाऊन. दक्षचा आवाज वाढला तसा उत्पल धुसपुसत खाली बसला. दक्ष रागीट नजरेनं त्याच्याकडे पाहत होता. अचानक त्याची एक्सप्रेशन्स बदलली आणि चेहऱ्यावर स्माईल आली. काय वाटतं तुला, मला मिळेल का एखादा रोल बॉलिवूडमध्ये? दक्षने डोळे मिचकावत विचारलं. हां? उत्पल कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे पाहत होता. अरे ॲक्टिंग स्किल्स कशी वाटली माझी? एकदम रिअलिस्टिक ना? दक्षने डोळा मारला आणि उत्पलची आत्ता कुठे ट्यूब पेटली.
त्यानं सुटकेचा निश्वास सोडला. सर, तुम्ही घाबरवलत मला, तो हलका हसत म्हणाला. कोई नाही. ओय, ॲक्च्युली ना माझी खूप इच्छा होती असं अमरीश पुरी टाईप्समध्ये काहीतरी करायची. मी ठरवलं होतं जर कधी दिव्या प्रेमात वगैरे पडली ना तर तिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला जाम छळायचं. दक्ष हसून म्हणाला. सर, जरा विचित्र नाही आहे का हे? उत्पलने हिंमत करून विचारलं. चलता है रे, दादागिरी करायचा असा गोल्डन चान्स मी थोडी ना सोडणार आहे. बाय द वे पप्पू, तू पास हो गया रे. दक्ष मिश्किल हसत म्हणाला आणि उत्पलच्या चेहऱ्यावर स्माईल आली. थँक्स सर, तो हसून म्हणाला. नो यार, सिरियसली. हे बघ, खरं सांगू का, हे पैसा शोहरत वगैरे ना ऐकायला छान वाटतं. बाहेरच्यांना वाटतं काय भारी लाईफ आहे यार यांची, कसलीच चिंता नाही की काही नाही. पण आमचे प्रॉब्लेम्स आम्हालाच माहीत रे. सतत भीती वाटत राहते. आपला विश्वास संपादन करून कोणी विश्वासघात केला तर, दिव्याला त्रास झाला तर. पैसा जेवढा चांगला तेवढाच डेंजरस असतो उत्पल. भल्या भल्यांची नियत बदललेली पाहिली आहे मी पैशांपायी. दिव्या माझी एकुलती एक बहीण आहे. तिच्या बाबतीत असं काही झालेलं नाही सहन करू शकणार मी. ती खुश तर मीही खुश. दक्ष हसून म्हणाला. सर, तुम्ही काळजी करू नका. मी भले तुमच्या एवढा श्रीमंत नसेन, पण दिव्यासाठी अजून मेहनत करायची तयारी आहे माझी. तुम्हाला तक्रार करायचा चान्स देणार नाही मी. उत्पल हसून म्हणाला. आय ट्रस्ट यू, दक्ष म्हणाला. आणि दिशू, खुशीसारखी तिकडं कोपऱ्यात उभी राहून आमचं बोलणं ऐकू नकोस. इकडे ये. त्यानं आवाज दिला तशी दीक्षा एका कोपऱ्यातून बाहेर आली आणि त्याच्या शेजारी बसली. तुला मी घूस दिसते? उंदीर कुठला, तिनं तोंड वेंगाडलं. माझी लाडाची बायको गती, मी तुला पूर्णपणे ओळखून आहे दिशू. मला माहीत होतं तू गप्प बसूच शकत नाहीस. कशी वाटली माझी ॲक्टिंग? दक्षने कॉलर उडवली. गरिबांचा प्रेम चोपडा म्हणे ॲक्टिंग. दीक्षानं डोळे फिरवले आणि नाक मुरडलं. उत्पल मात्र दोघांची नोकझोक ऐकून हसत होता. तिकडे दिव्याही दारात उभी राहून हसत होती. ओ बहिणाबाई, या मैदानात. दक्षने आवाज दिला तशी ती धावत येऊन त्याच्या गळ्यात पडली. उत्पल, हे असं कांगारूचं पिल्लू आहे लहानपणापासून. सतत भाई आणि मी तिला उचलून फिरायचो सगळीकडे. आता बघ रे बाबा, तुलाच हिला गळ्यात घालून फिरवावं लागणार आहे. दक्षने दिव्याच्या डोक्यावरून हात फिरवला. दादा, दिव्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याला अजूनच बिलगली. दीक्षानं तिच्या पाठीवरून हात फिरवला. ए रडके, बास आता, दक्ष तिच्या कपाळावर ओठ ठेवत म्हणाला. अनुराधा लांबूनच त्यांची मस्ती पाहत होत्या. दक्ष दिव्याचं बॉन्डिंग पाहून त्यांना दिग्विजयची आठवण झाली आणि नकळत डोळ्यातून एक अश्रू ओघळला. उत्पल बराच वेळ सगळ्यांशी बोलत होता. त्यानं त्याच्या आईवडिलांना फोन लावून अनुराधांशी त्यांचं बोलणं करून दिलं. लवकरात लवकर मुंबईला येऊन लग्नाची बोलणी करू असं सर्वानुमते ठरलं आणि उत्पलने सगळ्यांचा निरोप घेतला. कामांच्या नादात एक आठवडा कसा सरला कुणालाच कळलं नाही. एव्हाना ऑफिसमध्ये उत्पल आणि दिव्याबद्दल कळलं होतं. काही जण जेन्युअनली खुश होते, तर काही मात्र उत्पलच्या नशिबावर जळत होते. तोही त्यातलाच एक होता. दिस कांट बी हॅपनिंग. तो थर्ड क्लास उत्पल एवढी मजल मारेल असं वाटलं नव्हतं मला. नो 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 वे दक्ष कारखानीस, तुझी बहीण एवढी नशीबवान असूच शकत नाही. आत्तापर्यंत मी योग्य संधीची वाट पाहत होतो, पण आता नाही. आता ती संधी मी स्वतः ओढून आणणार. खूप माज आहे ना तुला दक्ष कारखानीस. तुझा माज एका झटक्यात उतरवतो बघच तू. तुझ्या बर्बादीवर खूप आधीपासून मी काम करायला सुरुवात केली आहे. तुझं साम्राज्य तर मी मिळवूनच राहणार. याच साम्राज्यापायी झिडकारलं होतंस ना माझ्या बहिणीला. आता हेच साम्राज्य तुझ्या बहिणीसाठी कुर्बान करायला नाही लावलं तर नाव बदलेन मी. तो क्रूर हसत म्हणाला. त्याचा फोन वाजला. त्यानं नाव पाहून लगेच कॉल रिसीव्ह केला. हॅलो. हो, ऑलमोस्ट. जास्त दिवस नाही आत राहू देणार त्याला. डोंट वरी, तो म्हणाला आणि त्यानं कॉल कट केला. दिव्या आजपासून दक्षने सांगितलेली कंपनी जॉईन करणार होती. सकाळी उत्पल तिला तिच्या ऑफिसपाशी सोडून गेला होता. संध्याकाळी तोच तिला आणायला जाणार होता. दिव्या तिच्या डेस्कवर बसली की तिचा फोन वाजला. हाय. उत्पलचं नाव पाहून तिनं लगेच कॉल रिसीव्ह केला. हे शोना, कसा होता नवीन ऑफिसमध्ये पहिला दिवस? त्यानं विचारलं.
छान होता. सगळे खूप हेल्पिंग आहे तिकडे. एका दिवसात तर सगळं काही नाही कळलं, पण शिकेन हळूहळू. दिव्या हसून म्हणाली. गुड गर्ल. बरं, मी कॉल यासाठी केलेला की मला थोडा लेट होतोय. एक मीटिंग आहे सरांसोबत. ती झाली की मगच निघू शकेन मी. तू थांबशील ना? त्याने विचारलं. मी काय करू एवढा वेळ इकडे थांबून? त्यापेक्षा मी एक काम करते. मी कॅबनी घरी जाते, दिव्या म्हणाली. नक्की? उत्पलने विचारलं. हो, डोंट वरी. पोचले की मेसेज करेन तुला, दिव्या म्हणाली आणि जरा वेळ बोलून तिनं कॉल कट केला. दिव्या तिचं सामान आवरून खाली आली. लॉबीत येत तिनं कॅब बुक केली आणि ऑफिस बाहेर येऊन थांबली. बराच वेळ झाला तरी कॅबचा पत्ता नव्हता. शेवटी कंटाळून तिनं फोन चेक केला तर कॅब कॅन्सल झालेला मेसेज आला होता. कॅबलाही आजच कॅन्सल व्हायचं होतं का? काय करू? गाडी बोलावून घेऊ का? नाही, नको. आईला बाहेर जायला लागलं तर? वहिनीला कॉल करते. तिनं दीक्षाचा नंबर डायल केला, पण तिचा फोन बिझी लागत होता. दक्ष तर ऑलरेडी मीटिंगमध्येच असणार होता, त्यामुळं त्याला कॉल करून काही उपयोग नव्हता. शेवटी आता रिक्षा मिळते का पाहावं म्हणत दिव्या जराशी पुढे चालत गेली. रिक्षासाठी थांबलीच होती की तिच्यासमोर एक गाडी येऊन थांबली. हाय, इकडे कुणीकडे? त्याने विचारलं. ओ हाय, इकडं इंटर्नशिपसाठी जॉईन केलं आहे. तू इकडे? तिने विचारलं. एका कामासाठी आलेलो. कम, आय विल ड्रॉप यू होम. त्यानं डोअर अनलॉक केला तशी दिव्या आत बसली. थँक्स. दिव्यानं स्माईल दिली. यू आर वेलकम. त्यानं मात्र कुस्तीत हसत गाडी स्टार्ट केली. दक्ष बराच वेळ मीटिंगमध्ये होता. उत्पलही त्याच्यासोबतच होता. फायनली मीटिंग संपली आणि दोघे घरी जायची तयारी करतच होते की कार्तिक धावत आत आला. दक्ष, कार्तिक धापा टाकत म्हणाला. काय रे, काय झालं? त्याला असं पॅनिक झालेलं पाहून दक्षने विचारलं. उत्पलही त्याच्याकडे पाहत होता. यू मस्ट सी धिस. कार्तिकनं त्याचा लॅपटॉप दक्ष समोर ठेवला. दक्षने एक एक गोष्ट पाहायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. बास्टर्ड. दक्ष संतापून ओरडला. कुणीकडे आहे तो? तो कार्तिक काही बोलणार तोच दक्षचा फोन वाजला. दीक्षा कॉल करत होती. दक्षने कॉल रिसीव्ह केला. दिशू, मी बिझी आहे आता. दक्ष काही बोलणार तोच. दक्ष, दिव्या घरी पोचली नाही अजून. मी तिला कधीपासून कॉल करतेय, पण तिचा फोन बंद येतोय. ऑफिसमध्ये विचारलं तर कळलं की ती तिकडून कधीच निघाली आहे. दीक्षाचा घाबरलेला आवाज ऐकून दक्ष ताडकन उभा राहिला. काय? तो कानाला फोन लावून तसाच उभा होता आणि त्याचे एक्सप्रेशन्स पाहून उत्पल आणि कार्तिक मात्र चक्रावले होते. हो दक्ष, ॲक्च्युली ती म्हणालेली संध्याकाळी उत्पल तिला पिक करेल म्हणून, आणि नंतर काय झालं मला आयडिया नाही. 8च्या सुमारास मला तिचा फोन येत होता, पण माझा कॉल सुरू होता, त्यामुळं मी तिला मेसेज केला, पण त्यानंतर तिचा काहीच रिप्लाय आला नाही. मी कॉल संपल्यावर तिला फोन केले, पण तिचा फोनही लागत नव्हता. मला वाटलं कदाचित रेंज नसेल, म्हणून म्हटलं जरा वेळ वाट पाहूया, पण 9:30 झाले तरी तिचा पत्ता नव्हता. शेवटी तिच्या ऑफिसमध्ये कॉल केला, तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टनी सांगितलं ती 7 वाजताच बाहेर पडली आहे. दक्ष, कुणीकडे असेल ती? तुला काही आयडिया आहे का? दीक्षा पॅनिक झाली होती. दिशू, रिलॅक्स. तू शांत हो, मी पाहतो काय करायचं ते. आईला विचार तिच्या फ्रेंड्सचे काही नंबर्स वगैरे आहेत का, तिकडे चेक करूया. मीही माझ्या परीनं शोध घेतो. काही कळलं तर लगेच मला कॉल कर, ओके? दक्ष स्वतःला सावरत म्हणाला. हो, तुला काही कळलं तर लगेच कळव, दीक्षा म्हणाली आणि तिनं कॉल कट केला. दक्षने फोन डेस्कवर ठेवला आणि अस्वस्थ होत केसातून हात फिरवला. काय झालंय सर? उत्पल लगेच उठून त्याच्याजवळ आला. दिव्या अजून घरी पोचली नाहीये उत्पल, दक्ष गंभीर चेहऱ्यानं म्हणाला. काय? पण कसं शक्य आहे हे? संध्याकाळीच तर आम्ही बोललोय फोनवर, उत्पल हायपर होत म्हणाला. तुमचं काय बोलणं झालं होतं? दक्षने विचारलं. ॲक्च्युली मी तिला ऑफिसमधून पिक करणार होतो, पण आपली मीटिंग शेड्यूल झाली, म्हणून मी तिला कॉल करून सांगितलं. तिला खरं तर मी थांबायला सांगितलं होतं, पण तीच म्हणाली कॅबने घरी जाईल. त्यानंतर मीच तिच्या मेसेजची वाट पाहतोय, उत्पल म्हणाला. डॅम,
दक्ष टेबलवर हात आपटत म्हणाला. दॅट बास्टर्ड, त्याला दिव्याबद्दल माहीत होतं. साला पाळत ठेवून होता आपल्यावर. दक्ष चिडून म्हणाला. सर, जे मला वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय? उत्पल सिरियस होत म्हणाला. त्याच्या मनात विविध शंकाकुशंकांनी फेर धरला होता. आधी संशय होता, पण आता खात्री पटायला लागली होती त्याची. उत्पल, तू त्या दिवशी जे सांगितलंस त्यानंतर आम्ही आमच्याकडून काही गोष्टींची शहानिशा करायला सुरुवात केली होती. यू वेर राईट. खूप आधीपासून हे सगळं सुरू होतं. कार्तिकनं लॅपटॉप उत्पलसमोर ठेवला. त्यातली इन्फो पाहून उत्पलचे डोळे विस्पारले. बट हे सगळं तर ऑफिसशी संबंधित आहे ना, मग दिव्याच्या मागे का लागलाय? तिचा काय संबंध या सगळ्यात? उत्पलनं न कळून विचारलं. ऑफिसमधला झोल हे फक्त कव्हरअप आहे उत्पल, आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी. त्याचा खरा हेतू तर वेगळाच आहे काहीतरी. पण काय? कार्तिक विचार करत होता. ते सगळं सोड, आधी आपल्याला दिव्याला शोधावं लागणार आहे कार्तिक. मी अयांकशी बोलतो, तोच आपल्याला मदत करेल, दक्ष म्हणाला. कार्तिक आणि उत्पलसोबत तो ऑफिस बाहेर पडला आणि त्यानं पोलीस स्टेशन गाठलं. इकडे दीक्षा आणि अनुराधा सगळ्यांना कॉल करत होत्या, पण दिव्याचा कुणालाच ठाव ठिकाणा माहीत नव्हता. अनुराधांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. दीक्षा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होती खरी, पण तीही मनातून हादरली होतीच. सतत दिव्याचा इनोसंट चेहरा तिच्या नजरेसमोर येत होता. का तिचा फोन उचलला नाही या विचारानं सतत ती स्वतःला कोसत होती. तिचे हातपाय थरथरत होते. दिग्विजयसोबत जे झालं ते एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर तरळलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. बाप्पा, प्लीज दिव्याला सेफ ठेव. तिनं मनोभावे बाप्पाची प्रार्थना केली. दक्ष, उत्पल आणि कार्तिक अयांकला भेटायला निघाले होते की दक्षचा फोन वाजला. अननोन नंबर पाहून त्यानं लगेच कॉल रिसीव्ह केला. काय मग दक्ष, वसंत कारखानीस, कशी वाटली माझी चाल? पलीकडून तो छद्मी हसला. ओ, सो तू फायनली मला कॉल केलासच. तुला काय वाटलं तू या अशा फालतू ट्रिक्स खेळशील आणि दक्ष तुला भीक घालेल? नो वे. तू कितीही फडफड कर, तुला तर मी पर्सनली तुडवणार आहे, दक्ष दातोट खात म्हणाला. आय लाईक इट. तू टक्कर का खिलाडी है दक्ष. एरवी तर मी तुझा सत्कार केला असता, बट नॉट दिस टाईम. यावेळेस हुकमाचा एक काम माझ्याकडे आहे हे विसरू नकोस. तुझी बहीण दिव्या, तुझी लाडकी, तिला सही सलामत पाहायचंय ना? नसेल पाहायचं तर तसं सांगून टाक. तिला ढगात पाठवायला मला वेळ लागणार नाही. पण काय आहे ना, तिच्याकडे पाहून मी माझा इरादा बदललाय. म्हणजे असंच कसं तिला ढगात पाठवायचं ना? बिच्चारी प्रेमात पडली आहे ना, मग तिला कसं हळूवार प्रेमाने हँडल करायला हवं, बरोबर ना? तिच्या पंटरला सांग तिची काळजी करू नकोस. तो नाही देऊ शकला, पण मी तिला भरभरून प्रेम देईन. डोंट वरी. तो समोर झोपलेल्या दिव्याकडे पाहत क्रूर हसला. यू, तिला हात तर लावून दाखव तू, मग तुला दाखवतो हा दक्ष कारखानीस काय चीज आहे ते. आय लाईक युअर स्पिरिट दक्ष. ओके, 2 दिवस देतो तुला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हो, खाली हात नाही आणे का? तो हसला. काय हवंय तुला? दक्षने विचारलं. फार काही नाही, फक्त DK ग्रुपचे राईट्स आणि तुझा लाडका भाऊ नितीन. तो गडगडाटी हसत म्हणाला. तूच त्याला आत टाकलंस ना, आता तूच त्याला बाहेर काढायचं. युअर टाईम स्टार्ट्स नाव दक्ष. जर माझं काम झालं नाही तर तुझ्या बहिणीचं काय होईल, जस्ट इमॅजिन. द क्लॉक इज टिकिंग दक्ष. टिक टिक टिक. तो कुस्तीत हसला आणि त्यानं कॉल कट केला. दक्षने शिव्या आसडल्या. त्याची हिंमतच कशी झाली दिव्याबद्दल असं बोलायची? तिला हात तर लावू देत. नाही त्याचा हात मुळासकट उपटला ना तर नावाचा दक्ष नाही मी. दक्ष दातोट खात म्हणाला. कार्तिक आणि उत्पलही संतापले होते. उत्पल कसाबसा त्याचा राग कंट्रोल करत होता. दिव्याला काही झालं तर काय करणार होता तो? त्याची जान होती ती. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. दिव्याला हळूहळू शुद्ध येत होती. तिनं डोळे किलकिले केले. अचानक डोळ्यांवर प्रकाश पडला. तिनं डोळे गच्च बंद केले. जरा वेळानं तिनं हळूहळू डोळे उघडले आणि आजूबाजूला नजर फिरवली. अनोळखी जागा पाहून ती घाबरून उठून बसली.
डोकं गरगरलं तसं तिनं हातानं गच्च पकडलं. ती कुणीकडे आहे काहीच कळत नव्हतं. तिनं आठवायचा प्रयत्न केला आणि संध्याकाळचं सगळं तिच्या नजरेसमोर क्लिअर झालं. संध्याकाळी कॅब कॅन्सल झाल्याचा मेसेज आल्यावर दिव्यानं दीक्षाला कॉल केलेला, पण कॉल वेटिंगचं नोटिफिकेशन आलं. ती रिक्षासाठी म्हणून पुढे जात होती की तिच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. तिनं आधी तर लक्ष नाही दिलं, पण त्यानं हॉर्न वाजवला तसं तिनं वाकून पाहिलं. हाय, त्याला तर ती ओळखत होती की. हाय, तू इकडे? त्यानं हसून विचारलं. हो, आजच जॉईन केलं इकडे इंटर्नशिपसाठी. तू इकडे कसा? दिव्यानं विचारलं. एका कामासाठी आलेलो. बस, आय विल ड्रॉप यू होम, तो म्हणाला. दिव्यानं 2 मिनिट विचार केला आणि ती आत बसली. थँक्स, तिनं स्माईल दिली. यू आर वेलकम, तो हसून म्हणाला. त्यानं गाडी स्टार्ट केली. सो दिव्या, तुझ्या आणि उत्पलविषयी कळलं. इट्स स्ट्रेंज, पण तरीही कॉंग्रॅट्स, तो वरवर हसत म्हणाला. थँक्स. एंगेजमेंटची डेट ठरली की उत्पल सांगेलच तुम्हा सगळ्यांना. नक्की यायचं हा. दिव्या त्याच्याशी फ्रीली बोलत होती. एक विचारू का, तो म्हणाला. काय? दिव्या. वाय उत्पल? म्हणजे? दिव्या. माझ्यात काय कमी होती दिव्या? माझंही तुझ्यावर प्रेम आहे. तो. व्हॉट? काहीही काय बोलतोस तू? मस्करी करतोयस ना? दिव्या. मस्करी? या राईट. तुम्ही कारखानीस बहीण भावांना सगळी मस्करीच वाटते ना नेहमी. तुझ्या त्या भावालाही वाटलेलं माझी बहीण मस्करी करतीये, बट शी वॉज सिरियस. नाही ऐकलं त्यानं. तिला म्हणाला त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत ज्या तिच्यासारखी मुलगी निभावू शकत नाही. लायकी काढली तिची. थोडक्यात तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारही केला नाही त्यानं. खूप प्रयत्न केले तिने, पण त्याला दया आली नाही. शेवटी जे व्हायला नको तेच झालं. दारूच्या नशेत ड्राईव्ह करत होती आणि ॲक्सिडेंट. सगळंच संपलं, तो भरल्या डोळ्यांनी म्हणाला. काय बोलतोयस तू? दादाचा काय संबंध या सगळ्याशी? हे बघ, तू तू मला या कॉर्नरपाशी सोड, मी रिक्षा करून जाते घरी. दिव्या जराशी घाबरली होती. ज्या तऱ्हेनं तो तिच्याशी बोलत होता, त्याची नजर, त्याचे हातवारे तिला चांगल्या वाईब्स येत नव्हत्या. असं कसं सोडू तुला? कधीपासून यासाठी मेहनत करत होतो. DK ग्रुपमध्ये जॉईन झालो. तुझ्या भावाचा विश्वास जिंकला. त्याच्या विश्वासाच्या आड त्याला बर्बाद करायचा प्लॅन केला होता मी. त्याच्या नजरेत चांगलं बनून तुला हासील करायचं आणि मग रिव्हेंज टाईम. तो क्रूर हसला. पण त्याआधीच तुझा हिरो जॉईन झाला आणि त्यानं सगळं चौपट करून टाकलं. जी स्वप्न मी पाहत होतो ती सगळी त्याच्या पदरात पडली. कसं शक्य आहे हे दिव्या? एवढंच काय, तर काल आलेल्या त्या 1.5 दमडीच्या पोराला डोक्यावर चढवलं तुझ्या भावानं. माझा कच्चा चिठ्ठा काढायला निघाला तो. पण मी तसं होऊ देणार नाही. माझ्या मेहनतीवर पाणी फिरू देणार नाही. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला भोगावं लागले. आता त्याच्याचमुळे त्याच्या बहिणीला त्याची परतफेड करावी लागणार आहे. तो हसला. दिव्यानं दार अनलॉक करायचा प्रयत्न केला, पण त्यानं तिचा हात घट्ट पकडला होता. डोंट इवन ट्राय दिव्या, तो ओरडला. दिव्या त्याच्या हाताला करकचून चावली. तुझ्यात तर. त्यानं सटकन उलट्या हाताची ठेवून दिली तशी दिव्या दरवाजाच्या काचेवर आपटली. त्याचा जोर एवढा होता की तिच्या डोक्यात झिंझिण्या आल्या. त्याने गाडी चालवता चालवता तिचं डोकं समोर डॅशबोर्डवर आपटलं आणि दिव्याची शुद्ध हरपली. आता वर्तमान. अनूप. दिव्याच्या अंगावर संध्याकाळचा प्रसंग आठवून सरसरून काटा आला होता. तिनं त्या रूमवर नजर टाकली. मला कसंही करून इथून निघावं लागणार. काय करू? माझा फोन कुणीकडे? दिव्या सगळीकडे शोधाशोध करत होती. तिनं दारं खिडक्या ओढून पाहिलं, पण सगळं पॅक होतं. बाहेर कुणाची तरी चाहूल लागली तशी ती दाराजवळ गेली. तिकडे ठेवलेला पाण्याचा जग तिनं हातात घेतला. दार उघडण्याचा आवाज आला तशी ती तयारीत होती. तो आत आला तसा तिनं सगळी ताकद लावून तो जग त्याच्या डोक्यात मारला. त्याच्या कपाळावर जखम झाली तसा तो विवळला. दिव्या बाहेर पळत होती की त्यानं तिचा हात पकडून तिला आत खेचलं आणि सटासट तिच्या कानाखाली ओढल्या. खूप स्मार्ट समजतेस ना स्वतःला? त्यानं तिचा हात पिरगाळला. दिव्या वेदनेनं ओरडली.
सोड मला अनूप. आम्ही काही केलेलं नाही आहे. दादानं काही केलेलं नाही आहे. तू कितीही जबरदस्ती कर, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. नव्हतं, नाही आहे आणि कधीच नसणार आहे. दिव्या त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली, रिअली? प्रेम नसलं म्हणून काय झालं डार्लिंग? याद राख. पाहूया तुझा भाऊ कसा वाचवतो तुला. अनूपने तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला आणि तिला ओढत बाहेर घेऊन गेला. हिला सांभाळ. त्यानं तिला सोफ्यावर फेकलं. सोफ्याचा कोपरा तिच्या पायाला लागला आणि जखमेतून रक्त व्हायला लागलं. पडू देस तशीच. यांच्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये सडतोय. यांना असं तसं सोडायचं नाही. ओळखीचा आवाज कानावर पडला तसं दिव्यानं आश्चर्यानं वर पाहिलं. सुमती मावशी? तिच्या तोंडून आलं. कोण मावशी? कसली मावशी? मावशीची पर्वा आहे तुम्हाला? असती तर माझ्या पोराला तुझ्या त्या भावानं तिकडं सडवत ठेवलं नसतं. पण आता त्याच्यापुढे पर्यायच ठेवला नाही आम्ही. त्याला तू हवी असशील तर नितीनला बाहेर काढावंच लागेल. सुमती छद्मी हसल्या. नालायक आहात तुम्ही सगळे. पण दादाला अंडर एस्टिमेट करण्याची चूक करताय तुम्ही आणि त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागणार. दिव्या हलकं हसत म्हणाली. सुमतींनी तिकडे पडलेली दोरी घेऊन तिचे हातपाय बांधले आणि तिला एका कोपऱ्यात नेऊन टाकलं. दिव्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. दक्ष आणि अयांक बराच वेळ चर्चा करत होते. दक्ष, हे पॉसिबल नाही आहे. तुला माहिती आहे ना, नितीनसारख्या क्रिमिनलला बाहेर काढणं म्हणजे हे असं सहज शक्य आहे का ते? त्यासाठी लीगल परमिशन्स लागणार. ते एवढ्या कमी वेळात कसं होणार आहे? अयांक त्याला म्हणाला. अयांक, मी रिक्वेस्ट करतो. जे करता येईल ते कर. माझ्या बहिणीचा प्रश्न आहे यार. तू मला सांग काय करायचंय, कुणाशी बोलायचंय. मी वाटेल ते करायला तयार आहे. पण प्लीज माझी मदत कर. दक्ष हात जोडत म्हणाला. हे हात नको जोडूस दक्ष. दिव्या माझ्याही लहान बहिणीसारखी आहे. ठीक आहे, आपण प्रोसेस स्पीडअप करण्यासाठी काय करता येतंय ते पाहूया. डोंट वरी, काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. अयांक त्याला धीर देत म्हणाला. अयांकशी बोलून दक्ष घरी आला. उत्पल आणि कार्तिकही होते सोबत. त्यांना पाहून दीक्षा पळत आली. दक्ष, काही कळलं? कुणीकडे आहे दिव्या? तिनं हायपर होत विचारलं. दिव्या सापडेल दिशू, डोंट वरी, दक्ष म्हणाला. अरे अशी कशी सापडेल? तू घरी काय करतोयस? चल आपण बाहेर पडूया, तिला शोधूया. एवढा शांत कसा राहू शकतोस दक्ष? दीक्षा त्याच्या खांद्याला धरून हलवत म्हणाली. दिशू, मी शांत नाही आहे. मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे कोण आहे ते. फक्त तो माझ्या हाती लागू देत आणि ते होईपर्यंत आपल्याला जरा धीरानं घ्यावं लागेल, दक्ष म्हणाला. आई कुणीकडे आहे? त्यानं विचारलं. त्यांना जबरदस्ती झोपवलंय आत्ताच. खूप रडत होत्या, दीक्षा म्हणाली. एक मिनिट, तू म्हणालास तुला माहिती आहे या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे ते? कोण आहे तो? दीक्षाच्या डोळ्यात राग उतरला. अनूप, दक्ष म्हणाला आणि दीक्षाचे डोळे विस्पारले. व्हॉट? अरे पण तो कसा काय आणि का? दीक्षानं गोंधळून विचारलं. ते तर आता तोच सांगेल. पण प्रकरण दिसतं तेवढं साधं नाही आहे दिशू. अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे जर आपल्याला दिव्या हवी असेल तर नितीनला बाहेर काढावं लागेल, दक्ष म्हणाला. नितीन? दीक्षाला अजून एक धक्का बसला. पण त्याचा आणि अनूपचा काय संबंध? तिला काहीच कळत नव्हतं. दिशू, माझ्यासाठीही हे सगळं समजणं सोपं नाही आहे. संदर्भ जोडता येत नाही आहेत. आता या सगळ्याच्या मागचं गूढ तेव्हा चुकलेल जेव्हा अनूप हाती लागेल, दक्ष म्हणाला. आता काय करायचं? दीक्षानं विचारलं. मी नितीनला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. जर आपली रिक्वेस्ट मान्य झाली तर उद्यापर्यंत तो बाहेर असेल. नितीन हा एकमेव उपाय आहे दिव्यापर्यंत पोहोचण्याचा. लेट्स होप फॉर द बेस्ट, दक्ष म्हणाला. सगळेच दिव्याच्या काळजीनं अस्वस्थ झाले होते. येणारा दिवस काय घेऊन येणार होता ते तर कुणालाच माहीत नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.